जालन्याच्या वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी जे आहे आमरण उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे। मात्र हा जो रस्ता बघितला तर तो थेट आंतरवाली सराटीला जातो। आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आहे आणि निव्वळ हाकेच्या अंतरावर म्हणजे 400 मीटर नंतर आंतरवाली सराटीची हद्द सुरू होते आणि या ठिकाणाहून एक गाडी आली आणि गाडी इथं आल्यानंतर हाके यांना थेट शिवराळ भाषेत वल्गर भाषेत जे आहे ते शिवीगाळ करण्यात आली आणि इथून ते वाहन जात असताना मात्र हाके समर्थक जे आहेत त्यांनी ते गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पुन्हा एकदा वडीगोद्री या गावामध्ये तणावाचं वातावरण पसरलेलं आहे। अशा पद्धतीने इकडे जर बघितलं तर जरांगे समर्थक हातामध्ये भगवे ध्वज घेऊन इकडे उभे आहेत आणि ही जर साईज जर बघितली तर या ठिकाणी जिथं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी ओबीसी समाजाचे जे समर्थक आहेत ओबीसी समाजाचे तरुण जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि बाजूला जर बघितलं पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ॲडिशनल SP जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। कुठंतरी वाद चिघळू नये यासाठी पोलीस आता मध्यस्थी करताना पाहतात आणि वर जर बघितलं हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या इथून जो आहे ते वरून गाड्या जातात, बाकीचे रस्ते बंद आहेत आणि वरून गाडी जात असताना घोषणाबाजी होती आणि अशा पद्धतीनं पुन्हा एकदा जरांगे समर्थक आणि हाके समर्थक जे आहेत ते आमने सामने होतात। कुठंतरी वाद चिघळू नये यासाठी पोलीस जे आहेत घटनास्थळी दाखल झालेले आहेत। पोलिसांचं पथक जे आहे दाखल झालेलं आहे। वाद विकोपाला जाऊ नये यासाठी पोलीस काळजी घेतात। पोलीस यंत्रणा आहेत, पोलीस अधीक्षक या ठिकाणी घटनास्थळी आहेत। मी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीने दोन्ही समर्थकांना जे आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करतोय। पोलीस जे आहेत सध्या परिस्थितीत बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत कारण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि वाद जो आहे तो शमण्याचं नाव घेत नाही। जर बघितलं तर आता जर बघितलं तर पूर्णपणे बॅरिकेड्स लावून या ठिकाणी ओबीसी आंदोलन जिथं सुरू आहे उपोषण जिथं सुरू आहे ते मात्र आता बॅरिकेड्सनं पोलिसांनी सुरक्षा देण्याचं काम सुरू केलेलं आहे। एकंदरीत सध्याचं वडीगोद्रीमधलं वातावरण मात्र पुन्हा एकदा आता तणावपूर्ण झालेलं आहे। कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, वडीगोद्री, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।